माळवा प्रांतात पेशवाईंच्या काळात मल्हारराव होळकर यांनी जम बसवला. सुभेदार म्हणून त्यांची सर्वत्र प्रसिद्धी होती. माळवा प्रांतात मध्य प्रदेशासह सध्याच्या खानदेशाचाही अंतर्भाव होता. तलवार गाजवणाऱ्या मल्हाररावांच्या पश्चात त्यांच्या स्नुषा अहिल्याबाई होळकर यांनी जनसेवेच्या कार्यात अनेक नवे कीर्तिमान स्थापन केलेत. नद्यांचे घाट पाणवटले, पायविहिरी यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती त्यांनी केली. लष्करी उद्देशासह नागरिक सेवेचाही उद्देश त्यांच्या कार्यातून साध्य झाला. त्यात विशेष करून पायविहिरीचा उल्लेख करावा लागेल. शिरपूरच्या पूर्वेस मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर अहिल्यापूर गाव आहे. सामान्यतः नद्यांच्या काठी गावे विकसित होतात. अहिल्यापूर गाव मात्र 5 मजली पायविहिरीच्या परिसरात वाढले. हे येथील ऐतिहासिक वास्तू अहिल्यापूरसह शिरपूरचे ठळक वैशिष्ट्य ठरले आहेत. या विहिरीचा नेमका इतिहास काय हे जाणून घेण्यासाठी बातमी कट्टाची टीम अहिल्यापूरच्या नमस्कार, मी अमोल राजपूत. बातमी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आलो आहोत शिरपूर तालुक्याच्या अहिल्यापूर या माहिती देईल का याचा शोध घेत असताना विहिरीची निर्मिती, तथा आणि इतर बाबींविषयी अहिल्यापूर येथील ज्येष्ठ नागरिक यांनी पूरक माहिती दिली, त्यांच्याच शब्दात. असा अंदाज आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये ज्या वस्तूची बांधकाम झालं आणि ही जी विहीर बांधली तर पाण्यासाठी बांधली. खास करून त्यांचे जे घोडे वगैरे जे यायचे, त्यांचा जो मार्ग होता हा इकडे जाण्याचा, त्याच्यासाठी त्यांनी पाण्याची व्यवस्थासाठी ही विहीर बांधलेली. आणखी काही त्यांचा वेगळा हेतू असेल कदाचित चांगला. इथं मनुष्यवस्ती कुठलीच नव्हती, सर्व जंगल होतं. पाणी इथे नव्हतं, त्याच्यामुळे पाण्यासाठी त्यांनी ही विहीर बांधली. आणि हे जे बांधकाम आहे हे सर्व महेश्वर मंडलेश्वर टाईप आहे. सर्व दगडांचं बांधकाम आहे. चुनगजी जवळजवळ 350 वर्ष झाले या विहिरीचं बांधकामाला. या अशा पद्धतीने घोडे सुद्धा इथे उतरायचे पाणी मोहिमेवर निघालेले खाली. मग तिथं पाणी होतं. पायदळ पाणी लागल्यानंतर पाण्याची सैनिकांना पिण्यासाठी त्यांच्या पातळी पण चांगली होती. मी अंघोळीसाठी, जवळजवळ 78 पर्यंत बघितलं तर स्वच्छ ह्या आणि खालच्या मुबलक पाणी प्लॅटफॉर्मच्या उपलब्ध खाली व्हावे थोडंसं या पाणी हेतूने होतं. त्यांनी पायविहिरींची निर्मिती केली. मात्र शेवटी केवळ एक वापरासाठीच विहिरी असाव्यात नंतर अशा मग उद्देशापेक्षाही कोरीव कामातून त्यांना कलात्मक दर्जा प्राप्त करून देण्याचे काम या पायविहिरीच्या माध्यमातून झाल्याचे आजही दिसून येते. केवळ सैनिकी उपयोगासाठी या विहिरी उपयुक्त ठरल्या नाहीत, तर दुष्काळाच्या काळात कित्येक गावांची तहान भागवून अनेक पिढ्या जगवण्याचे पुण्यकर्मही पायविहिरीतून साध्य झाले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा कीर्तिसुगंध संपूर्ण देशभर पसरला. त्यांच्या कार्याला विविध उपक्रमातून नागरिकांनी मानवंदना दिली आहे. खानदेशातील धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात तर एका गावालाच अहिल्यादेवी होळकर यांची स्मृती जपण्यासाठी अहिल्यापूर हे नाव देण्यात आले आहे. या गावातील 5 मजली पायविहीर हा बातमी कट्ट्याचा या भागातील आढाव्याचा विषय आहे. अहिल्यापूरची विहीर 5 मजली आहे. प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र कमाने आहेत. विहिरीच्या पायरींची रुंदी व 2 पायऱ्यांमधील अंतर लक्षात घेतले तर घोड्यांना थेट पाण्यापर्यंत नेता यावे या दृष्टीने काळजी घेतल्याचे लक्षात येते. कमानीलगत भिंतीवर काही कोरीव शिल्प आहेत. श्रद्धाळू ग्रामस्थांनी त्यावर शेंद्राचे लेप दिल्याने मूर्ती नेमक्या कोणत्या देवतांच्या आहेत याबाबत स्पष्ट अंदाज बांधता येत नाही. मात्र जलदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आसरांच्या, अप्सरांच्या मूर्ती असाव्यात असा ढोबळ अंदाज करता येतो. विहिरीची रचना बांधकामशास्त्रदृष्ट्या अत्यंत सरस आहेत. 90 अंशाच्या कोनात वरून विहिरींचा तळ पाहता येतो. सध्या पाणी नसल्यामुळे विहिरींच्या थेट तळापर्यंत आपल्याला जाता येते. होळकरांची सामाजिक सेवेच्या व लष्करीदृष्ट्या महत्त्वाचे निर्माण कार्याबाबत होळकरकालीन इतिहासाचे अभ्यासक लांडे यांनी दिलेली माहिती अशी. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामध्ये अहिल्यापूर नावाचं गाव असून अहिल्यापूर हे थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांची खंडाराने
हरकुंवर राणीसाहेब यांच्या वतनामधील हे गाव आहे. दक्षिणेतून येणाऱ्या शत्रूंच्या फौजा रोखण्यासाठी तसेच होळकरांची छावणी म्हणून या शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर या ठिकाणी छावणी निर्माण करण्यात आली होती. या ठिकाणी कायमस्वरूपी होळकरांची छावणी असे. या छावणीतील सैनिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी घोडे, हत्ती, उंट, बैल यांच्या पाण्यासाठी एक बारव निर्माण केली गेली होती. ही 5 मजली बारव अहिल्यापूर गावामध्ये आहे. हरकुंवर राणी यांनी आपल्या सुनबाई अहिल्यादेवींच्या नावानं त्यांच्या कर्तृत्वाला साथ चढवण्यासाठी, त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान म्हणून या गावाचं नाव अहिल्यापूर ठेवलं होतं. जी राजपूत आहे ती आजही या अहिल्यापूर गावामध्ये वास्तव्याला आहे. अहिल्यापूर गावामध्ये हरकुमावशी यांनी बारव निर्माण करून या बारवेमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीची देखील त्या ठिकाणी शेजारी मंदिर बांधून स्थापना केलेली आहे. भारतातील एकमेव मंदिर अहिल्यादेवींचं जे आहे तर ते हरकुमावशी यांनी निर्माण केलेलं आहे. अहिल्यापूर येथील बारव ही वारसाप्रेमींसाठी अतिशय महत्त्वाची आहे. महाराष्ट्र बारव मोहिमेच्या माध्यमातून या बारवेची साफसफाई करून त्यावर विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनानं ही बारव जतन करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी आम्ही बारवप्रेमी द्वारे मागणी करीत आहोत. यातून पर्यटनाला चालना मिळेल. देशभरात जी फिरणारी पर्यटक आहेत त्या लोकांना अनेक लोक या बारवेला भेट देत असतात. तर येणाऱ्या काळामध्ये पर्यटन वाढीसाठी अहिल्यापूर येथील बारवेला जतन करण्यासाठी शासनानं उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. या पायविहिरीचा राजपूत समाजाशी कसा संबंध येतो याचे स्पष्टीकरण ही वैशिष्ट्यपूर्ण ठरते. प्राप्त माहितीनुसार पायविहीर बांधून झाल्यानंतर तिची देखभाल आणि संरक्षण करण्यासाठी क्षत्रिय राजपूत समाजातील तवर कुटुंबाची नियुक्ती करण्यात आली होती. म्हणजेच केवळ विहीर बांधून होळकरांनी कर्तव्य मानले नाही, तर तिची पिढ्यानपिढ्या निगा राखली जाईल, दक्षता घेतल्याचे दिसून येते. ही पायविहीर राजपूत समाज यांच्या परस्पर संबंधाचे स्पष्टीकरण केले आहे. राजपूत समाजाच्या इतिहासातील गाढे अभ्यासक प्राध्यापक जयपालसिंह राजपूत यांनी अहिल्यादेवींच्या पदस्पर्शाने अहिल्यापूर हे गाव पावन झालं म्हणून त्या वस्तीला अहिल्यापूर हे नाव दिलं गेलं. वडली या ठिकाणी तवरांचं मूळ वतन होतं. हे मूळ कुठलीही प्रकारची जहागिरी किंवा वतनदारीचा कुठलाही हुद्दा त्यांच्याकडे नव्हता. जाधव कुटुंबाकडे थाळनेरची जमादारकी होती, आमोद्याची देशमुखी होती. मात्र तवर कुटुंब हे सामान्य शेतकरी कुटुंब होतं आणि वडली ही त्यांची वस्ती होती. पुढे या वस्तीमध्ये वडलीचे तवर कुटुंब त्या ठिकाणी आलेत आणि त्यांनी त्या गावामध्ये वस्ती केली. ज्यावेळेस अहिल्यादेवींची ही विहीर बांधली गेली त्यावेळेस लालसिंग बाबा म्हणून तवर कुटुंबातले एक ज्येष्ठ व्यक्ती त्या ठिकाणी होते आणि लालसिंग बाबांना या विहिरीच्या देखभालीची जबाबदारी होळकर सरकारांनी सोपविली. त्यांच्या पिढ्यांनी या विहिरीची निगा राखली आणि या विहिरीच्या आजूबाजूलाच या तवर कुटुंबाचा एक वाडा बांधण्यात आला आणि त्या ठिकाणी त्यांनी वस्ती केली. ही विहीर अनेक वर्षांपर्यंत या गावाची किंवा येणाऱ्या जाणाऱ्या पांथस्थानची तहान भागवत होती. मूळ खानदेशामध्ये तवरांची फक्त एकच गडी आहे आणि ती सारंगखेडा येथे आहे. या खानदेशात असंख्य किल्ले आणि गढ्या निर्माण झाल्या, परंतु पाण्याचं दुर्भिक्ष, परकीय आक्रमण आणि म्हणून या वस्त्या निर्मनुष्य होत गेल्या आणि हे जी ऐतिहासिक विरासतीची जी ठिकाणं आहेत ही ओस पडत गेली. काळाच्या ओघात महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक वास्तू नष्ट झाल्यात. तसे होळकरांच्या या ऐतिहासिक वैशिष्ट्यपूर्ण पायविहिरींबाबत घडू नये ही या परिसरातील लोकांची अपेक्षा आहे. पुरातत्व खात्याने त्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. बांधकामाची ही वैशिष्ट्य खरे तर रहस्यमय आहेत. कुठल्याही आधुनिक साधनांशिवाय अशा भव्य दिव्य वास्तूंची रचना कशी शक्य झाली? केवळ दिलेल्या वचनाखातर तवर कुटुंबाच्या अनेक कुटुंबांनी या विहिरीचा सांभाळ कसा केला? मुघल काळात, इंग्रज काळात काळाचे प्रहार सोसूनही ही वास्तू कशी शाबूत राहिली, हे रहस्य संशोधनाद्वारे उलगडली जाणे गरजेचे आहे. हीच पुण्यश्लोक अहिल्याबाईंना
खरी आदरांजली ठरेल. अमोल राजपूत, बातमी कट्टा.